मोरे मूर्खा, आधी त्या पोलीस स्टेशनला पोहोच. बघ त्या श्रुतीने कोणत्या बारवर धाड टाकली ती. निशांत सर चांगलेच चिडले होते. ते डोक्याला हात लावून बसले होते. तितक्यात त्यांचा फोन वाजला. फोनवरचं नाव पाहून त्यांना राग आला, पण त्यांनी रागावरून तो फोन रिसीव्ह केला. आता पुढे. दुसऱ्या दिवशी श्रुती पोलीस स्टेशनमध्ये आली तर मीडिया आणि प्रेस बाहेर उभी होती. अरे यार, ह्यांना कशी खबर लागली? श्रुती मनातल्या मनात बडबडत आत पोलीस स्टेशनमध्ये निघून गेली. पण मीडियावाले आत पोलीस स्टेशनमध्ये आले. एक मिनिट, तुम्ही आत कसे आलात? कॉन्स्टेबल मोरे त्या प्रेसवाल्यांवर ओरडत होता. येऊ द्यात मोरे, निशांत सर म्हणाले. त्यांना वाटलं त्यांना प्रेसवाले प्रश्न विचारतील, पण ते सगळे श्रुती आणि प्रसादजवळ गेले. मॅडम, तुम्ही काल रात्री धाड टाकली, तो बार नेमका कोणाचा आहे? आणि तुम्हाला तिथे ड्रग्ज मिळालं असल्याचं आम्हाला समजलं आहे. रिपोर्टर: हो, ड्रग्जचा मोठा साठा आम्ही काल हस्तगत केला आहे. तरुणाईला बरबाद करण्याचा प्रयत्न होता तो. अनेक तरुण मुलांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, कारण ते ड्रग्जच्या नशेत होते. आणि बार मालकाचं म्हणाल तर ते सध्या आमच्या कस्टडीमध्ये आहेत. श्रुती: मॅडम, त्यांचं नाव कळू शकेल का? रिपोर्टर: हे बघा, अजून सगळ्या गोष्टी कन्फर्म व्हायच्या आहेत. त्या कळाल्यानंतर मी स्वतः तुम्हाला ह्याविषयी माहिती देईन. श्रुती: मॅम, त्या तुम्हीच आहात ना ज्यांनी मध्ये 15 मुलीची सुखरूप सुटका केली? रिपोर्टर: हे बघा, आम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळते तशी आम्ही कारवाई करतो. बरं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील तर आता आम्हाला पुढची कारवाई करू द्या. श्रुतीने जास्त बोलणं टाळलं आणि ती तिच्या केबिनमध्ये गेली. निशांत सरांना ते सिनियर असतानाही कोणीच काहीच विचारलं नाही, म्हणून त्यांच्या रागाचा पारा अजूनच चढला होता. प्रेस आणि मीडियावाल्यांनी त्या टेम्पोचं देखील शूटिंग करून नेलं. निशांत सर रागातच श्रुतीच्या केबिनमध्ये शिरले. कोण समजतेस कोण तू स्वतःला? इथे सिनियर असताना सगळे निर्णय तू कशी घेऊ शकतेस? हे बघा सर, मला इन्फॉर्मेशन मिळाली. तुम्हाला मी कॉल करत होते, पण तुम्ही माझा फोन रिसीव्ह केला नाहीत, म्हणून मग मी CDCP सरांना विचारून निर्णय घेतला. तुमची वाट बघत बसले असते तर हे सगळं हाती लागलंच नसतं. खोटं बोलू नकोस. तू मला कधी कॉल केला होतास? सर, जरा फोन चेक करा म्हणजे समजेल. निशांत सरांनी फोन चेक केला तर श्रुतीचे आदल्या रात्रीचे 2 मिस कॉल पडलेले होते. ते रागाच्या भरात तिच्या केबिनमधून बाहेर पडले. श्रुती आणि प्रसाद आता बार मालकाला जिथे ठेवलं होतं तिथे आले. हे बघा मॅडम, तो बार माझा नाहीये. बार मालक: ओके, बार तुमचा नाही आहे असं आपण समजू. तो बार तुम्ही चालवताय का? तसं असेल तर बार मालक कोण आहेत? श्रुती: नाही नाही, मी नाही चालवत. माझ्या त्याच्याशी काहीच संबंध नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आमचा गैरसमज झाला आहे का त्या बारमध्ये सुद्धा ड्रग्ज मिळाली आहेत? तुम्ही तो बार चालवत नाही. कितीतरी तरुण मुलं नशेत जिंकताना काल पाहिली. तोही आमचा गैरसमजच असावा. चल, खरं खरं बोल. कुठून माल सप्लाय होतो आणि अजून कोण कोण सामील आहे या सगळ्यात? प्रसाद: हे बघा, मला काहीच माहीत नाही. मी तुमच्याविरुद्ध कोर्टात जाईन. माझीही वरपर्यंत पोहोच आहे. बार मालक: श्रुतीने कपाळावर 2 बोटं घासली आणि ती चेअरवरून उठली. तिने कमरेचा बेल्ट काढला. प्रसाद, बाजूला हो. माहीत नाही काय तुला? आतापर्यंत शांततेत विचारलं, आता नाही. बोलतच श्रुतीने त्याच्यावर सपासप बेल्टचे फटके मारायला सुरुवात केली. तोही निगरघट्ट होता. मार खात होता पण बोलायला तयार नव्हता. त्याच्या ओरडण्याच्या आवाने निशांत सर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. श्रुतीचं रौद्र रूप ते आज पहिल्यांदाच पाहत होते. अरे थांबव तिला, नाहीतर जीव जाईल त्याचा. इतक्यात ती शांत होणार नाही सर. श्रुतीने आता त्याच्या पोटात लाथ घातली तसा तो कळवळत खाली पडला. श्रुतीला लाथ घालताना बघून प्रसाद तिच्यासाठी टेन्शनमध्ये आला. आता प्रसादच आतमध्ये गेला. श्रुती थांब, त्याने तिला हाताला धरून तिथून बाहेर काढले. श्रुतीने एक रागीट कटाक्ष निशांत सरांकडे टाकला आणि ती तिच्या केबिनमध्ये गेली. सर, तो काल पकडलेल्या मालाचं काय करायचं? प्रसाद: धाड टाकताना मला विचारलं होतं का? मग काय करायचं ते मी नाही सांगणार. निशांत सर: श्रुती सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाही हे प्रसादला समजलं होतं. त्याने सरळ ACP सरांना फोन लावला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माल कोणाच्या हाती लागण्याआधी त्याची विल्हेवाट लावायची होती. प्रसाद श्रुतीच्या केबिनमध्ये आला. झालं का डोकं शांत, की अजून कुठे राग काढायचा आहे? प्रसाद हाताची घडी घालत म्हणाला. अरे, हे काम आपल्या सिनियरचं आहे, पण बघतोस ना ते कसे वागताहेत आल्यापासून. निवांत आहेत, जणू त्यांना काहीच घेणं देणं नसावं. श्रुती: हे बघ श्रुती, ते नावाला सिनियर आहेत, बाकी सगळं आपल्यालाच पाहायचं आहे. आणि तू प्रेग्नेंट आहेस हे तुला सतत का सांगावं लागते? मगाशी किती जोरात लाथ घातलीस त्याला. बाकीच्यांच्या नाही, पण पोटातल्या बाळाचा तरी विचार कर. प्रसाद श्रुतीवर चांगलाच चिडला होता.
हे बघ, मला ह्या अशा गोष्टी सहन होत नाहीत आणि खोटं तर अजिबात नाही. कालचे ते मुलांचे चेहरे समोर आले, त्या निष्पाप मुलींचे चेहरे समोर आले. मग नाही राहिला स्वतःवर कंट्रोल. श्रुती, ठेव मग आता तो, नाहीतर सर म्हणतायत तशी ऑफिशियली सुट्टी टाक. एक गप बस जरा, नको डोक्याला शॉट लावूस. घरात बसून काय करू, मला नाही जमणार. नाही जमणार तर रागावर कंट्रोल ठेवायला शिक थोडीशी. प्रसादही रागात बोलत होता. आणि ACP सरांनी त्या मालाची विल्हेवाट लावायला सांगितले आहे, लवकरात लवकर. निशांत सरांशी बोल मग ह्या विषयावर. श्रुती, तुला काय वाटतं? त्यांना विचारलं नसेल का? पण त्यांनी तुमचं तुम्ही बघा म्हणून सांगितलंय. यार, कसला फालतू सिनियर आहे हा. म्हणे मला नाही सांगितलं तर तुमचं तुम्ही बघा. यार, हे रणदिवे सर कधी येणार आहेत? श्रुती चेअरला मागे टेकत म्हणाली. तुमने पुकारा और हम चले आए. रणदिवे सर श्रुतीच्या केबिनमध्ये येत म्हणाले. काय सर, तुम्ही तरी सिनियरसारखे वागा. श्रुती हसत म्हणाली. सर, किती लेट? प्रसाद म्हणाला. अरे मी आजही सुट्टीवर आहे, उद्या जॉईन होणार आहे. म्हटलं बघावं तुमचं काय चाललंय ते. सर, लग्न कसं झालं? प्रसाद म्हणाला. लग्नाचं काय घेऊन बसलास? लग्न मस्तच झालं, गोव्याला होतं. कसलं भारी आहे यार गोवा, मस्त मज्जा केली. तुम्ही पण जाऊन या. रणदिवे सर, आम्ही नवीन आहोत, इथे लग्नाला 8 दिवस सुट्टी मिळाली. 4 दिवस लग्नात गेले, फक्त 2 दिवस हनीमून. आता बायको तर नुसती चिडचिड करते, तिला वेळ देत नाही म्हणून. त्यात ह्या केस इतकं डोक फिरवतात, त्यामुळे घरात ही चिडचिड होते. प्रसाद वैतागत म्हणाला. का, रविवार सुट्टी असते ना, तो एक दिवस करायचा फॅमिलीसोबत एन्जॉय. श्रुती हसत म्हणाली. बरे ते जाऊ दे, काय पण म्हण, श्रुती कालची रेड तू भारी टाकलीस. रणदिवे, काय उपयोग आहे सर, तिथे सरांसोबत निशांत सर नाही आहेत, त्यामुळे जाम प्रॉब्लेम होतोय सर. श्रुती, ACP सर आहेत ना सोबत, मग टेन्शन नको घेऊस. पण मानलं तुला, न घाबरता रेड टाकतेस. त्या सुशांतला कधी कोर्टात हजर करायचं आहे. रणदिवे, पुढच्या आठवड्यात. सर तुम्ही असाल ना सोबत? श्रुती, येस ऑफकोर्स मी असणारच आहे. बरं, मला कालच्या रेडबद्दल अजून माहिती हवी आहे, म्हणजे त्या दृष्टीने मी माझी माणसंही कामाला लावतो. मग? श्रुती, प्रसाद आणि रणदिवे सर केसबद्दल डिस्कशन करत बसले. संध्याकाळी शौर्य जरा लवकरच श्रुतीला घ्यायला आला होता. फारसं काम नव्हतं म्हणून श्रुतीही त्याच्यासोबत घरी गेली. दोघांनाही निखिलच्या पार्टीला जायचं होतं. घरी आल्या आल्या दोघेही त्यांच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेले. शौर्यने मरून कलरचा सूट घातला आणि श्रुतीने त्याला मॅचिंग मरून कलरची साडी आणि स्लीवलेस ब्लाऊज घातला होता. हलकी ज्वेलरी आणि गळ्यात नाजूक डायमंडचं मंगळसूत्र. प्रेग्नन्सीमुळे श्रुतीचा चेहरा अजूनच ग्लो करत होता. आताही ती कमालीची सुंदर दिसत होती. शौर्यने तिला मागूनच मिठीत घेतले. यार श्रुती, तो तिच्या मानेवर ओठ फिरवत होता. शौर्य प्लीज, उशीर होतोय, निघूया ना आपण. इतकी सुंदर दिसतेस यार, कसा कंट्रोल करायचा? शौर्य तिला अजूनही सोडायला तयार नव्हता. इतक्यात त्याचा फोन वाजू लागला. निखिल फोन करत होता. शौर्यने फोन रिसीव्ह केला. हो बाबा, निघतोय, इतकं बोलून तो श्रुतीपासून बाजूला झाला. श्रुतीला मात्र हसू आले. हसू नकोस हा तू, म्हणत शौर्यने तिला ओढून मिठीत घेतले आणि तिच्या ओठांचा ताबा घेतला. बराच वेळ शौर्य तिला डीपली किस करत होता. थोड्याच वेळात दोघेही निखिलकडे पार्टीसाठी गेले. शौर्याच्या कॉलेजमधील आणि शाळेतील बहुतेक सगळेच मित्र त्यांच्या पत्नीसोबत आले होते. शौर्य आणि श्रुतीने आधी न्यू मॅरिड कपलला फुलांचा बुके देऊन विश केले. शौर्याच्या लग्नात जे हजर नव्हते त्या सगळ्यांसोबत तो श्रुतीची ओळख करून देत होता. आता शौर्य त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारण्यात बिझी झाला. श्रुती त्याच्या मित्रांच्या वाईफसोबत बसली होती. सगळ्यांच्या घरगुती गप्पा ऐकून श्रुती बोर झाली होती. श्रुती उठून एका बाजूला जाऊन उभी राहिली. ती फोनमध्ये काहीतरी बघत होती. अरे तुम्ही इथे पण? श्रुतीने मान वर करून पाहिले आणि त्या व्यक्तीला पाहून तिचं डोकंच फिरलं. समोरची व्यक्ती मात्र तिला पाहून कुत्सितपणे हसत होती. शौर्याचं श्रुतीकडे लक्ष गेलं. तिला कोणाशी तरी बोलताना पाहून तो तिच्याजवळ आला. सोना, इथे काय करतेस? शौर्याला पाहून ती व्यक्ती मात्र मनातून चरफडली. इतक्यात निखिलही त्यांच्याजवळ आला. अरे ब्युटिफुल कपल, तुम्ही इथे काय करताय? चला डान्स करायला. निखिलचं लक्ष समोरच्या व्यक्तीकडे गेलं. अरे सर, तुम्ही केव्हा आलात? सॉरी हां, ते लक्ष नव्हतं माझं. शौर्य, हे माझे मित्र API निशांत. आत्ताच त्यांची बदली आपल्या इथे झाली आहे. आणि निशांत हा माझा मित्र शौर्य राज्याध्यक्ष. आणि ही त्यांची मिसेस. तो बोलत होता तोपर्यंत निशांत सर म्हणाले, PSI मिसेस श्रुती राज्याध्यक्ष. अरे तू कसा ओळखतोस? शी इज ज्युनियर ऑफिसर ऑफ मी. अच्छा, म्हणजे तुम्ही एकमेकांना ओळखता तर? निखिल हसत म्हणाला. शौर्यानेही त्यांना हसून ग्रीट केले. डान्स? हात पुढे करत शौर्य श्रुतीला म्हणाला. श्रुतीनेही हसत शौर्याच्या हातात हात दिला. दोघेही डान्ससाठी डान्स फ्लोअरवर गेले. श्रुतीने शौर्याच्या गळ्यात हात टाकले आणि शौर्याने श्रुतीच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघून डान्स करत होते. ते पाहून तर निशांत सर अजूनच चरफडले. त्यांनी रागात 2 पेग रिचवले आणि तिथल्याच एका मुलीला कन्व्हिन्स करून
तेही डान्स फ्लोअरवर गेले. मुद्दाम निशांत सर श्रुतीच्या बाजूला जाऊन डान्स करत होते. थोड्याच वेळात दुसरं सॉन्ग प्ले झालं आणि पार्टनर चेंज झाले. श्रुती आता निशांत सरांच्या मिठीत आली. श्रुतीने एक रागीट लूक त्यांना दिला, पण त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांनी मुद्दाम श्रुतीची कंबर दाबली आणि तिच्या पाठीवर हात फिरवला. हे सगळं घडतंय तोपर्यंत पुन्हा पार्टनर चेंज झाले आणि श्रुती पुन्हा शौर्यच्या मिठीत गेली. निशांत सरांच्या वागण्याची श्रुतीला किळस आली. शौर्य प्लीज आपण इथून जाऊया, मला त्रास होतोय. श्रुती लगेच डान्स फ्लोअरवरून खाली उतरली आणि शौर्य तिच्या मागे. श्रुती सोना खूप त्रास होतोय का? शौर्य तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढत म्हणाला. शौर्य प्लीज मला गुदमरते. श्रुती खूपच अस्वस्थ झाल्यासारखी त्याला वाटली. शौर्यला खरं सांगणं श्रुतीने टाळलं, कारण इतक्या मोठ्या पार्टीत उगीच शौर्यने गोंधळ घातला असता. शौर्यही तिला घेऊन तिथून लगेच बाहेर पडला. गाडीत ही श्रुती शांत होती. ती सीटला डोकं टेकून शांत डोळे मिटून बसली होती. सोना काही खायचं का? शौर्यने तिला विचारलं. नको शौर्य, आपण घरी जाऊया प्लीज. ओके, तू शांत पडून राहा, पोहोचू आपण थोड्या वेळात. शौर्याचा एक हात स्टेअरिंगवर होता आणि एका हाताने त्याने श्रुतीच्या गालावर थोपटले. थोड्याच वेळात दोघेही घरी पोहोचले. शौर्यने स्वतःकडील चावीने दरवाजा उघडला आणि ते दोघेही वर त्यांच्या रूममध्ये गेले. श्रुती लगेच बाथरूममध्ये गेली. तिने शॉवर चालू केला. तिला निशांत सरांच्या वागण्याचा खूपच राग आला होता. ती फ्रेश होऊन आली आणि लगेच बेडवर जाऊन झोपली. शौर्य श्रुतीसाठी ज्यूस घेऊन आला होता. श्रुती प्लीज मेडिसिन घ्यायचं आहे हां, ज्यूस घे. नकोय शौर्य, श्रुती तोंड वाकड करत म्हणाली. पण शौर्यने तिला जबरदस्ती ज्यूस प्यायला लावला आणि मेडिसिन देऊन तो फ्रेश व्हायला गेला. फ्रेश होऊन तो श्रुतीजवळ आला. श्रुती लगेच त्याच्या मिठीत शिरली. शौर्यनेही तिला मिठीत घेतले. त्याला वाटलं प्रेग्नेन्सीमुळे त्रास होतोय. थोड्याच वेळात दोघेही झोपी गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.